को मैं यही मैसेज देना चाहूँगी, अगर कहाँ भी ज़रा भी जुल्म हो रहा है तो फ़ौरन आवाज़ उठाए। अगर हम उड़पी में जब जुल्म हुआ, अगर हम तभी जाग जाते हैं तो कुंदापुर में दोबारा इसके खिलाफ आवाज़ नहीं उठा सकता, क्योंकि मुस्लिम खवातीन सोती हुई शेरनियाँ हैं। अगर उसे कोई जगाएगा तो ख़तरे में आ जाएगा। इसीलिए बेहतर है आप हिजाब के बारे में सोचना छोड़ दीजिए। अस्सलाम वालेकुम, फ्रीडम न्यूज़ में आपका खैर मकदम है। मैं अब्दुल अजीज़ लोकापल्ली। आज हम तहसीलदार ऑफिस में जमा हैं। यहाँ पर हिजाब के बारे में हम पूछते हैं, देखेंगे वो क्या कहते हैं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू। हिजाब हमारा हक है पैदाइशी, इसे कोई छीन नहीं सकता, क्योंकि जब से आज़ादी मिली है उसके बाद भी, उससे पहले भी हम तमाम हिजाब से ही पैदा हुए हैं, हिजाब से ही रहे हैं और हिजाब में ही रहेंगे। कोई इसे खिलाफ आवाज़ नहीं उठा सकता, क्योंकि मुस्लिम खवातीन सोती हुई शेरनियाँ हैं। अगर उसे कोई जगाएगा तो ख़तरे में आ जाएगा। इसीलिए बेहतर है आप हिजाब के बारे में सोचना छोड़ दीजिए। दूसरी बहुत सारी तरक्की के बारे में सोचेंगे तो हिंदुस्तान भी दूसरे ममालिक की तरह आगे बढ़ने लगेगा। ये मामूली और छोटी छोटी बातों पर नादानियाँ करना बंद कर दीजिए। मेहरबानी करके हम तमाम को और सबको भी, ख़ास करके लड़कियों को तालीम हासिल करने का मौका दीजिए। हिजाब को लेकर, पढ़ाई को लेकर या छोटी छोटी मामूली बातों को लेकर हमारे जहनों को बहुत ही तकलीफ़ें देना बंद कर दीजिए। हम उनसे बात करते हैं, देखेंगे वो क्या कहते हैं। मैं आज यहाँ गवर्नमेंट से शिकायत करने के लिए इसके माध्यम बोल रही हूँ, क्योंकि मुझे मौका नहीं मिला था। आज मैं मौके का फ़ायदा उठाना चाह रही हूँ कि हिजाब की वजह से मुझे कितनी प्रॉब्लम्स होती है। अब मैं एक जगह हॉस्पिटल जाती हूँ तो कहते हैं कि नकाब निकाल के अंदर आओ। क्यों नकाब हम क्यों निकालें, बुर्का हम क्यों निकालें? क्या ये हमारा हक नहीं? अब मैं कानून से गुजारिश करना चाहूँगी कि इसके खिलाफ सख्त से सख्त कानून की जाए। अगर हमारे बुरखे पर, हमारे नकाब को निकालने के लिए कोई कहता है तो उसे कुछ तो भी कुछ सज़ा देनी चाहिए, क्योंकि ये हमारी इज्जत पर हमला करने की तरह हमें इसके बहुत बेशर्मी फील होती है। तुमको शर्म नहीं, तुम बेहिजाब फिरो, लेकिन हमारे अंदर तो शर्म व हया है ना। हम तो नकाब निकालना गवारा नहीं करते। अब बहुत सारा टेंशन होता है, हमें नकाब निकालना पड़ेगा वहाँ जाकर, और कहते हैं कि नकाब निकाल के मास्क पहनो। आजकल नए नखरे शुरू हुए हैं। क्यों? मास्क जो हमारे प्रोटेक्ट कर रहा, उससे ज़्यादा हमारा नकाब हमें प्रोटेक्ट कर रहा। ये तुम्हारे दिमागों में घुसती नहीं बात? क्या भरा है इनके दिमागों में? क्यों बोले तो ये इतनी सी बात नहीं समझ सकते। अब जैसे मिसाल के तौर पर कोई गवर्नमेंट फ़ोटो खींचना है तो कान बाहर लाओ बोलते। कान क्यों बाहर लाएं भाई? चेहरे का फ़ोटो चाहिए ना, कान क्यों बाहर लाएं? इन सब पर एक कानून बनना चाहिए। मेरे जैसी मुस्लिम तमाम पर्दे वाली बहनों की गुजारिश है, ऐसा सख्त से सख्त कानून बनना चाहिए। अगर हमारे कोई नकाब पर उंगली उठाए, हमारे हिजाब पर कोई उंगली उठाए, उसे सख्त से सख्त कानून। और मैं गुजारिश करूंगी कि प्रिंसिपल को भी इबरत का निशान बनाए, उसे सज़ा दिलाए। अगर सज़ा नहीं देंगे तो कुदरत तो सज़ा देगी ही देगी, और वो ऐसा उसे अल्लाह ताला इबरत का निशान बनाएगा कि लोग पूरे उससे सीखेंगे। तो मेरी यही गुजारिश है कि हमें नकाब हर जगह अलाउ करें। हमें ये, क्योंकि ये कॉन्स्टिट्यूशन है अवाम के लिए, अवाम के साथ, अवाम के इसके लिए है, जैसा कि बाबा साहब अम्बेडकर का कानून है। तो इसके हिसाब से अवाम चाहती है कि हिजाब को हर जगह लागू करें। अगर हमें कोई कह रहा है नकाब निकाल के मास्क पहनो, उसके भी ऊपर एक्ट होना चाहिए। यही मेरी गुजारिश है। अब आपको अवाम देख रही है तो आप क्या मैसेज देना चाहेंगे अवाम के लिए? अवाम को मैं यही मैसेज देना चाहूँगी, अगर कहाँ भी ज़रा भी जुल्म हो रहा है तो फ़ौरन आवाज़ उठाए। अगर हम उड़पी में जब जुल्म हुआ, अगर हम तभी जाग जाते तो कुंदापुर में दोबारा ही जुल्म ना होता। अगर हम आज भी ना जागेंगे तो कल हमें हर जगह नकाब के लिए निकाला जाएगा। इसीलिए आज अल्हम्दुलिल्लाह थोड़ी मुसलमान जागी है, लेकिन अब भी कुछ मुसलमान सो रहे हैं। उनके लिए भी मेरा एक मैसेज ये है कि अपना पैसा यहाँ वहाँ बर्बाद करने से, शादियों में लाखों खर्च करने की वजह से बेकार है। यूनिवर्सिटीज़ खोलें, कॉलेजेस बनाएं। हमारे मुस्लिम और हमारे तारीख़ी मुकामात, अफसोस होता है उन बादशाहों पर। ताजमहल बना कर गए, लाल किला बना कर गए, चार मीनार बना कर गए, गोल गुम्बद बना कर गए। अगर आज वो यूनिवर्सिटी बनाते तो आज हमें ये मुसीबतें नहीं देखनी होती थी। आज हमारे बच्चियों को बेपर्दा 2 हफ्ते तक
बगैर नकाब के रोड पर नहीं बैठना होता था। तो ये सब हमारे मुस्लिम कौम क्या है, पैसा बर्बाद करने पर लगी हुई है। कॉलेजेस बनाए, यही मेरी गुजारिश है मुस्लिम अवाम के लिए। हसनत जमा ಇವತ್ತು ಅಂಜುಮನೆ ಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ನಾವು ಕಾರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲ ಶಾಲೆ ಕಾಲೇಜಿಂದ ನಾವು ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಗಳು ಬರಬೇಕಂತ ಹೇಳಿ, ಆದರೆ ಕಾನೂನು ಚೌಕಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಬರಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಗೆ DC ಹೇಳಿದ ಮೇಲೆ, ಕಮಿಷನರ್ ಪೊಲೀಸ್ ಹೇಳಿದ ಮೇಲೆ ನಾವು ಬಿಟ್ವಿ. ಇವತ್ತು ನಾವು ಅಂಜುಮನೆ ಸಂಸ್ಥೆಯ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ಎಲ್ಲ ಅಂಜುಮನೆ ಸಂಸ್ಥೆಯ ಮುತುವಲ್ಲಿ ಅರಾಕಿನ್ ಜಮಾತ್ಗಳು, ಮೌಲ್ವಿಗಳು, ಎಲ್ಲ ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಲೀಡರ್ಗಳು, ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳು, ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಎಲ್ಲ ಅವ್ರ ತಾಯಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಯಾಕೆ ಬಂದೀವಿ ಅಂದರೆ ಈ ಹಿಜಾಬ್ ಬಗ್ಗೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಹಿಜಾಬ್ ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ, ನಮ್ಗೆ ಬೇಕಾದ ರೈಟ್ ಅದು. ಆ ರೈಟ್ ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕು. ಇವತ್ತಿಂದಿಲ್ಲ 1500 ವರ್ಷ ನಮ್ಮ ಪೈಗಂಬರ್ ಬಂದಿದೆ. ಇವತ್ತು ನಾಳೆ 22, 21 ಅಲ್ಲ, ಇದು 1500 ವರ್ಷ ಹಳಿದ ನಮ್ಮ ಹಿಜಾಬ ಮತ್ತು ಪರ್ದ. ಇದು ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆ, ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ ಮುಸ್ಲಿಂ ಧರ್ಮದ ಇದೆ. ನೀವು ಈ ಬಂದಿದ್ದ ಕೊರೋನಾಗೆ ಫೈಟ್ ಮಾಡಿರಿ. ಅವ್ರ ಬೇಕಾದಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಗೆ ಏನು ಸವಲತ್ತು ಬೇಕು, ಮೆರಿಟ್ ಲೋನ್ ಇಲ್ಲ, ಗ್ರ್ಯಾಂಟ್ ಇಲ್ಲ, ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಮಂದಿಗೆ ಜಾಬ್ ಇಲ್ಲ, ಕೈಯಾಗ ರೊಕ್ಕ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಬಂದ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಖಾಲಿ ಕೂತಿದ್ದಾರೆ. ಆ ಬಿಟ್ಟು ನೀವು ಈಗ ಧರ್ಮ ಹಿಜಾಬ್ ಬಗ್ಗೆ ತಗೊಂಡ್ಬಂದಿರಿ. ನಿಮ್ಮ ಗೌರ್ಮೆಂಟು ಬಿಜೆಪಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ವಿಫಲ ಆಗಿದೆ. ಅದು ಮುಚ್ಚಲಿಕ್ಕೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮುಚ್ಚಲಿಕ್ಕೆ ನೀವು ಹಿಜಾಬ್ ತಂದಿರಿ. ಹಿಜಾಬ್ ಅಲ್ಲ, ಇದು ವಿಷಯ ಅಲ್ಲ, ಇದು ಯಾವುದು ಏನಿಲ್ಲ, ಹಿಜಾಬ ಅಲ್ಲ, ಹಿಜಾಬ ಸಂಸ್ಕೃತಿ ನಮ್ಮದು. ಇಲ್ಲ, ಇಂಡಿಯನ್ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಹೇಳುತ್ತೆ ರೈಟ್ ಆಫ್ ದಿ ಮುಸ್ಲಿಂ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಟು ವೇರ್ ಹಿಜಾಬ್. ನೀವೇ ಹೇಳ್ತೀರಿ ಇದು ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್. ನೀವು ಬಿಜೆಪಿ ಬರ್ತದಲ್ಲ, ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಬರ್ತಿತ್ತು, ಅದು ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಹೇಳ್ತದೆ ರೈಟ್ ಟು ಹಿಜಾಬ್. ಇಟ್ ಇಸ್ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ರೈಟ್. ನಮ್ಮ ರೈಟ್ ಟು ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ರೈಟ್ ಇದೆ. ಯಾರು ಹಿಡಿಲಿಕ್ಕಿಂತ ತಾಗಾತಿದ್ರೆ ಹಿಡಿದು ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡಿ ನೋಡಿ. ನಿಮ್ಮ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಉಳಿದು ಹೋಗ್ತೈತಿ, ನೀವು ಉಳಿಯಂಗಿಲ್ಲ. ನಾವು ಮಾತ್ರ ಸಮಾಧಾನ ಇದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಯುವಕರು ಭಾಳ ನಿನ್ನಿಂದ ಭಾಳ ಫೋನ್ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಸೌಂಡ್ ಸಾಬ್ ಕ್ಯಾ ಬಿ ಕರೋ ಹಮ್ ಆಯ್ತು ಭಾಳ ಸಾಬ್. ಆವಾಗ ನಾನು ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಿದರೆ ಲಕ್ಷ ಗಂಟೆ ಮಂದಿ ಇಲ್ಲಿ ಕೂಡ್ತಾವು, ಲಕ್ಷ ಮಂದಿ ಹುಡ್ರು ಬರ್ತಾರೆ. ನೀವು ನೋಡಿದ್ರಿ CAನಾಗ ನೋಡಿರಲ್ಲ, ಪೂರ್ತಿ ದೇವ್ರ ಮದ ಪೂರ್ತಿ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ತುಂಬಿತ್ತು. ಅದು ಒಂದೇ ಮಾತು ಅಂಜುಮನೆ ಹೋದೆ, ಒಂದು ಬಾಯಲ್ಲಿ ಹೋದರೆ ಆಜಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ರೆ ಲಕ್ಷ ಗಂಟೆ ಮಂದಿ ಸೇರ್ತಾರೆ. ಅಂತ ಪ್ರತಿ ಬೇಡ, ನಮ್ಗೆ ಹಿಡಿಬೇಡಿ, ನಮ್ಗೆ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಬೇಡಿ. ನಮ್ಗೆ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಒಮ್ಮೆ ಮಾಡಿ ನೋಡಿ. ಅವಾಗ ನಿಮ್ಮ ಹೇಳ್ತೆ ನಮ್ಮ जैसा कि आप जानते हैं कि हिजाब हमारे औरतों का हक है। ये कहा गया ह्यूमन राइट्स कमीशन जो छोटी बातों पर सरकार को ತಾಯಿಂದರಿಗೆ ನಾನು ನಮ್ಮ ಅಂಜುಮನ್ ತರಫದಿಂದ ಎಲ್ಲರಿಗೆ ಶುಕ್ರಾದ ಹೇಳ್ತದ ಮಾಡ್ತೇನೆ. हमारी आवाज आपके कान तक पहुंच रही है, तो आप सबको लेकर चले का वादा किया है। आपने कसम खाई है, काशूस तरह की कसम खाई है, हम काशूस के महिलाज को रात में चलेंगे। केसरी का काम कर रहे हैं, केसरी को छोड़ो, अखबार को छोड़ो, पूरी कर्णिकास को लेकर चलो, मुस्लिम के लेकर चलो, तो आगे भी आप चलोगे, वरना आपकी कुछ अल्लाह शुरू हो जाएगी। क्योंकि गरीब लोग तकलीफ में आते हैं। वेजिटेबल मार्केट चाहिए, फिश मार्केट चाहिए, किराना मार्केट चाहिए, होटल चाहिए, सिनेमा घर बोलो, सब समझ के भरोसे हैं। हम चाहते हैं इस तरह आप समझ दो, ग्रांड दो, बच्चों को ग्रांड दो, करो ग्रांड दो, अन्य स्कूलों में इस तरह हम कर दो। ಉಳಿದಿಯಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈಗ ಜಸ್ಟ್ ನಾನು ಬರುವಾಗ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ನಾನು ನ್ಯೂಸ್ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬಂದೆ. ಒಂದು ಹೆಣ್ಣು ಮಗಳು ಶಾಲೆನ ಓದಿಕೊಂಡು ಚಿಡಾಯಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಕೊಡ್ರಿ, ಆಮೇಲೆ ಮುಂದಿನ ನೀವು ಕಲಿಸ್ರಿ. ಅವರ ರಕ್ಷಣೆಗೆ ಅವರು ಬರುವಾಗ 15-20 ಸಿಲ್ವರ್ ಗೋಳಗಳನ್ನು ನಡೆಸುವಂತ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ವರ್ಷ ಇಲ್ಲಂತೆ ಈ ರೂಲ್ಸ್ ಈಗ ಯಾಕೆ ಬಂತು? ಇವಾಗ ಎತ್ತೀರಾ ನೀವು? ಅನೇಕ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳು ನಮ್ಮ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಹಿಜಾಬ್ ಅನ್ನ ಹಾಕಿಕೊಂಡು
ನಮ್ಮ ರಕ್ಷಣೆಗೆ ಬರುವಾಗ ಈಗ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಎದ್ದು ಬಂದ್ವಾ? ಈಗ ನಮ್ಮ ಹೆಣ್ಣು ಹುಡುಗಿಯರು ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣಿಗೆ ಬಿದ್ರ? ಇಷ್ಟು ವರ್ಷ ಬೀಳಿಲ್ವಾ? ಇಷ್ಟು ವರ್ಷ ಈ ರೂಲ್ಸ್ ಅನ್ನ ಯಾಕೆ ನೀವು ಜಾರಿಗೆ ತರಲಿಲ್ಲ? ಸ್ವತಂತ್ರ ಸ್ವತಂತ್ರ ಸ್ವತಂತ್ರ, ನಮ್ಮ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸ್ವತಂತ್ರವನ್ನ ಕೊಡ್ರಿ. ಹೋಗೋದಿದ್ರೆ ಬರೋದಿದೆ ನೋಡಿ. ನಮಗೆ ಯಾವುದೇ ಬಣ್ಣದ ಅಗತ್ಯವಿಲ್ಲ. ನಾನು ರಾಜ್ಯದ ಕೇಸರಿ ನಮಗೆ ಯಾವುದೇ ಬಣ್ಣದ ಅಗತ್ಯವಿಲ್ಲ. ನಮಗೆ ಅಗತ್ಯವಿರುವುದು ಹಿಜಾಬ್. ನಮಗೆ ಅಗತ್ಯವಿರುವುದು ಹಿಜಾಬ್. ಹಿಜಾಬ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಯಾರಿಗೂ ನಾವು ಪರ್ಮಿಷನ್ ಕೇಳಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ನಮಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಕ್ಕಿದೆ. ನಮಗೆ ಸಂವಿಧಾನ ನೀಡಿದೆ ಈ ಹಕ್ಕು. ಇದನ್ನು ಕಿತ್ತುಕೊಳ್ಳುವ ಹಕ್ಕು ಯಾರಿಗೂ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತು ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಬೇಟಿ ಬಚಾವ್ ಬೇಟಿ ಪಡಾವ್ ಅಂತ ಘೋಷಣೆಯನ್ನು ಘೋಷಿಸಿದ್ದೀರಾ? ये पूरे हमारे बाप दादाओं का है, ये हिंदुस्तान पूरे मुल्क का है। और कोशिशों में 25 और 28 में हमें आजादी दी गई है कि हम अपने फॉर्म के ऊपर हर मजहब को, हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, ईसाई हो, वो अपने धर्म पर चल सकता है। कभी 3 तलाक के ऊपर हमें सताया जा रहा है, कभी हमें दोष के नाम पर, दीप के नाम पर सताया जा रहा है, आज अगर पर्दे के नाम पर सताया जा रहा है। और हमारे इंडियन ना दे, क्योंकि ये फॉर्म जितना दबाएगी उतना उभरेगी। ಇವ್ರ ಕಡೆ ಯಾವ್ದು ನೀತಿ ಇಲ್ಲ, ಇವ್ರ ಕಡೆ ಹಕ್ಕಿಲ್ಲ, ಯಾವ್ದೋ ಪಾಲಿಸಿ ಇಲ್ಲ. ಜನ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರ ಹೋಗಿ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಕ್ವಶನ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹಾಕಿದ್ರೆ ಇಂಗ್ಲೆಂಡ್ ಕಳಿಸ್ತೇನೆ. ಇವತ್ತು ಅವನು ಯೋಗ ರೀತಿ ಬಿಜೆಪಿ ಅವ್ರು ಕಲ್ತೈತಿ. ನೀವು ಯೋಗ ತಿಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಮಂತ್ರಿ ಹಾಕಿದ ಹುಚ್ಚ ನಾಯಿ ಸುಳ್ಳ ಮಗನ. ಬಿಜೆಪಿನಲ್ಲಿ ಇದ್ದಂತ ನಾಯಕರಿಗೆ ಬೈದು ಕೆಲಸ ನಡೆದಿರೋಂಥ ಎಲ್ಲ ಆತ್ಮೀಯ ಸಹೋದರರೇ, ಇವತ್ತಿನ ದಿನ ಈ ಮನುವಾದಿಗಳ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಬಂದು ನಮ್ಮ ಈಗ ಅವ್ರಿಗೇನು ಯಾವ ರೀಸನ್ ಕಾರಣ ಏನು ಕೊಡತ್ತಾರ ಅಂತಂದ್ರೆ, ಇವತ್ತಿನ ದಿನ ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆ, ಸಾರ್ವಜನಿಕ ಸುವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಕಾಪಾಡುವಲ್ಲಿ ನಾವು ಈ ಧೋರಣೆಯನ್ನು ಈ ಕ್ರಮವನ್ನು ಕೈಗೊಂಡೇವಿ ಅಂತಂದು ಹೇಳಿ ಇವತ್ತೇನವ್ರು ಈ ಕಾರಣನ ಕೊಡಾಕತ್ತಾರ. ಈ ಕಾರಣ ಬಹಳಷ್ಟು ಅಸಂಬದ್ಧವಾಗಿತ್ತು. ನಾವು ಸಣ್ಣ ಹುಡುಗರಿದ್ವಿ, ನಮಗೂ ಒಂದು 40-45 ವರ್ಷ ಆಗಕ್ಕೆ ಬಂದು ನಾವು ಸಣ್ಣವರಿದ್ದಾಗೂ ನೋಡೇವಿ. ಅಲ್ಲೊಂದು ಇಲ್ಲೊಂದು ಹುಡುಗರು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಹುಡುಗಿಯರು ನಮ್ಮ ಗೆಳತಿಯರು ಹಿಜಾಬ್ ಹಾಕೊಂಡು ಸ್ಟಡಿ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಅವಾಗ ನಮಗೆ ಯಾವತ್ತೂ ಎಂದೂ ಅವರಿಂದ ಯಾವುದೇ ರೀತಿ ತೊಂದರೆ ಆಗಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದವರು ಸಹ ಏನು ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಇದೆ, ಆ ಸರ್ಕಾರದವರು ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೊಡುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲೋ ಬಿಜೆಪಿ ಶಾಸಕರು, ಸಚಿವರು ಇವತ್ತು ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯದವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀವು ಪಾಕಿಸ್ತಾನ್ಗೆ ಹೋಗಿ ಅಂತೇಳಿ. ಅರೇ ಮಕ್ಕಳ, ನೀವು ಸಂವಿಧಾನ ಓದ್ರಿ. 1950 ಒಳಗೆ ಸಂವಿಧಾನ ಬಾಬಾ ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ತಂದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸ್ವತಂತ್ರ ನಮ್ಗೆ 1947ಗೆ ಸಿಕ್ತೆ. ಬಾಬಾ ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು 1950ಗೆ ಒಂದು ಸಂವಿಧಾನ ತಂದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಭಾಷೆ, ಅನೇಕ ಜಾತಿ, ಅನೇಕ ಧರ್ಮ, ಇವರು ಎಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಿ ಬಾಳ್ಬೇಕಂತೇಳಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಮುಸ್ಲಿಂಗೆ ಎಲ್ಲ ಧರ್ಮ ಕೂಡಿ ಒಮ್ಮೆ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವ್ರದ್ದು झंडा केसरी, ನಮ್ದು ಕೇಸರಿ, ಅದು ಬರೀ ಕೇಸರಿ ಮೇಲೆ
ಮಾಡಬೇಡಿ, ಧರ್ಮಸ್ಥಳ ಜೊತೆ ಮಾಡಿ. MLA ಆಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಿ? ಯಾವತ್ತೂ ನೋಡಿಲ್ಲ, ಹೆಸರಿಲ್ಲ, ತಿನ್ಲಿಕ್ಕೆ ಊಟ ಇಲ್ಲ, ಅದ್ರಲ್ಲಿ ಜಾಬ್ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಬಂದಲ್ಲ ಹೋಗ್ಬಿಟ್ರೆ ಎಲ್ಲ. Freedom News Hubli. Contact for advertisement. Hotels, chicken shop, jewelry shop, all types of advertisement. Contact 9844509978. Contact for advertisement. Increase your business.